बँक अधिकारी कर्मचाऱ्यांवर वाढत्या हल्ल्याच्या निषेधार्थ मिरजेत कॅन्डल लाईट मोर्चा. युनायटेड फोरम ऑफ बँक युनियन महाराष्ट्र संघटनेचं आंदोलन. बँक कर्मचाऱ्यांवर वाढत्या हल्ल्याच्या निषेधार्थ मिरज येथे कॅन्डल लाईट मोर्चा काढण्यात आला. युनायटेड फोरम ऑफ बँक युनियन महाराष्ट्र संघटनेच्या वतीनं महात्मा गांधी चौक या ठिकाणी हे आंदोलन करण्यात आलं. देशामध्ये आणि विशेषतः महाराष्ट्रामध्ये अलीकडच्या काळात बँक कर्मचाऱ्यांवर होत असलेल्या हल्ल्यात वाढ झाली आहे. मागील 2 महिन्यात वाकड, पुणे, वरुड, बुद्रुक, जालना, लोणी, देवकर, इंदापूर, वाढवणी, बीड, वर्धमान नगर, नागपूर या ठिकाणी वेगवेगळ्या बँकांच्या कर्मचाऱ्यावर किरकोळ कारणातून हल्ले झाले आहेत. धाराशिवमध्ये तर कलेक्टरने अनेक शाखाधिकाऱ्यांवर पीक कर्ज वाटप झालं नाही म्हणून गुन्हे दाखल केले. अशा प्रकारची कारवाई पूर्णपणे चुकीची आहे. एखाद्या कर्ज वाटपास जेव्हा विलंब होतो तेव्हा त्याबाबत शाखाधिकाऱ्यांचं म्हणणं न ऐकता केवळ कोणाच्या तक्रारीवरून FIR दाखल करणे पूर्णपणे चुकीचं आहे आणि अशा प्रकारच्या कारवाईमुळे बँक कर्मचाऱ्यांचे मनोबल खचते आहे. एकीकडे होत असलेले हल्ले आणि दुसरीकडे अधिकाऱ्यांकडून होत असलेली कारवाई यामध्ये सामान्य बँक कर्मचारी भरडला जात आहे असा आंदोलकांचा आरोप आहे. या आंदोलनात सदर निषेध मोर्चाचं नेतृत्व लक्ष्मीकांत कट्टी, महेश पाटील, विश्वास वेताळ, सचिन पाटील, उमेश खोत, अरविंद चौगुले, हेमंत कोरे, अमर गुंडवडे, ओंकार पाटील, संजीव समुद्र, भाग्यश्री वलकुंड, विनोद घाडगे, अमोल खोत, भाग्यश्री वलकुंडे यांच्यासहित विविध बँकमधील अधिकारी कर्मचारी सहभागी झाले होते. अलीकडे बँकांमध्ये अधिकाऱ्यांच्यावर हल्ले करण्याचं प्रमाण वाढलेलं आहे. यामध्ये मुख्य कारण असं आहे की एक तर कसं आहे की सरकारच्या या कर्जमाफीच्या धोरणामुळं लोकांची मानसिकता अशी आहे की कर्ज भरायचं नाही अशा पद्धतीची मानसिकता झालेली आहे. त्यामुळे कर्ज जे आहे ती कर्ज थकबाकीमध्ये गेलेली आहेत आणि आता पूर्वीसारखं ब्रँच बँकिंगमध्ये कुठलेही अधिकार नसताना सेंट्रली अधिकार सगळे आहेत. एखादा अकाउंट फ्रीज झाला तर तो अकाउंट फ्रीज काढण्याचे अधिकार जे आहेत ते सेंट्रल लेवलला असतात, ते ब्रँच लेवलला असतात. ज्यावेळेला एखादा कस्टमर असा येतो, मॉब घेऊन येतो किंवा स्थानिक पुढारी जो आहे तो तेथील लोकांना घेऊन बँकांमध्ये येतो आणि त्यावेळेला ब्रँच मॅनेजरला तो विनंती म्हणण्यापेक्षा तो दमदाटी देतो की बाबा ह्या शेतकऱ्याचे पैसे तुम्ही ताबडतोब द्या. पण त्यातला तो जो शाखाधिकारी आहे तो शाखाधिकारी ती रक्कम द्यायला हतबल असतो. का तर तो अकाउंट सेंट्रली मध्यवर्ती लेवलनं तो फ्रीज झालेला असतो. त्याच्यामुळे ती रक्कम जी आहे ती रक्कम ताबडतोब त्याला देता येत नाही. त्यासाठी जी प्रोसेस असते तो शाखाधिकारी त्यांना सांगत असतो की बाबा तुमचा विनंती अर्ज द्या असेल तर अर्ज मी सेंट्रल ऑफिसला पाठवून देतो. त्यांच्याकडून जे काय असेल ते त्यांच्या सूचनेप्रमाणे मी ती रक्कम तुम्हाला द्यायचा प्रयत्न करतो अशी ते विनंती करत असताना सुद्धा ही स्थानिक पुढारी जे आहेत ते स्वतःचं हे वाढवून घेण्यासाठी, लोकांच्यामध्ये आपलं महत्त्व वाढवून घेण्यासाठी शाखाधिकाऱ्यांच्यावर, बँकांच्या अधिकाऱ्यांच्यावर मारहाण करतात आणि परत जाऊन बँक अधिकाऱ्यांच्यावर गुन्हे दाखल करतात. तर हे गुन्हे जे आहेत हे गुन्हे जर बंद नाही झाले तर UAPUने जे प्रोग्राम घेतलेला आहे तो प्रोग्राम आता आज आम्ही यापूर्वी बॅनर लावून आम्ही निषेध केलेला आहे. आज कॅन्डल मार्चवर आलेलो आहे. जर हे गुन्हे येणाऱ्या काही दिवसामध्ये जर बँक अधिकाऱ्यांच्यावर FIR जे झाले आहे ते मागं घेतले गेले नाहीत तर नाईलाज असतो आम्हाला काही दिवसातच संपाची हाक द्यावी लागणार आहे आणि त्यावेळी बँकेचे कर्मचारी जे आहेत ते सर्व कर्मचारी संपावर गेल्यानंतर लोकांची आर्थिक गैरसोय होणार आहे. आज शासनाकडून जे लाडकी बहीण योजना चालू आहे त्या योजनेची सुद्धा बँकांमध्ये भयानक पद्धतीने गर्दी आहे. त्याचं कारण असं आहे की ज्या महिला आहेत त्या महिलांचे खाते जनधनमध्ये पैसे येणार या सदराखाली त्यांनी खाती ओपन केली होती. त्या खात्यावर कोणतेही व्यवहार केलेले नाहीत आणि रिझर्व्ह बँकेच्या नियमानुसार त्या खात्यावर जर 6 महिने किंवा एका वर्षात कुठलेही व्यवहार झाले नाहीत तर ते अकाउंट डॉर्मंट किंवा फ्रीज होतात. ते फ्रीज अकाउंट जे आहे ते फ्रीज काढण्यासाठी ताबडतोब करता येत नाही आणि त्याच्यामुळं आज कसं होतं की अपुरा कर्मचारी स्टाफ असल्यामुळे ते आम्ही फ्रीज जे आहे ते फ्रीज ताबडतोब काढू नसल्यामुळं बँकांमध्ये गर्दी होत आहे आणि महिलांची जे आहेत की बँक कर्मचारी सहकार्य करत नाहीत अशी एक भावना होत आहे. तर आमची ह्याच्यातून मागणी अशी असेल, आमच्या मागण्या अशा आहेत बँकांमध्ये पुरेशी नोकर भरती करा. बँकांच्या अधिकाऱ्यांच्यावर जे गुन्हे झालेले आहेत त्या ज्यांनी गुन्हे दाखल केलेले आहेत ते गुन्हे चुकीच्या पद्धतीने झालेले आहेत. धाराशिवमध्ये ज्या शाखाधिकाऱ्यांच्यावर मारहाण करून गुन्हा दाखल केलेला आहे तो FIR जो आहे तो FIR मागं घ्यावा आणि ह्या जर घोषणा झाल्या नाहीत तर पुढील काळामध्ये बँकेतील सर्व ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, सांगली.